MIMने सुद्धा यांना साथ दिलेली आहे. आपलं काय म्हणणं आहे यावर? नमस्कार, मी अमर काजी. मी एक MIMचा कार्यकर्ता आहे. तर वर्षानुवर्ष हे राष्ट्रवादी काँग्रेसवाले फक्त आमचं मतच घेतात आणि आमचं काम करत नाहीत. कारण त्यांना माहीत आहे की बाबा हे BJPला किंवा शिवसेनेला मतदान देणार नाहीत. हे दिलं तर एकतर राष्ट्रवादीला देणार किंवा काँग्रेसला देणार. मग ह्यांचं जर काम केलं तर हे आपल्याकडे येणार नाहीत. मग त्याच्यामुळं आम्ही काय केलं की आमच्या समाजाचं कुठलंच काम नाही. आम्हाला तर पंचायत समिती सदस्यही माहीत नाही आणि जिल्हा परिषदेचं सदस्यही माहीत नाही. त्याच्यामुळं आम्ही ठरवलं की आमच्यासाठी वेळोवेळी काढून आमच्या भांडण असेल किंवा आमची कुठली समाजाची काम असतील त्याच्यासाठी येणारा फक्त हे दलित समाजच आहे. त्याच्यामुळं आमच्या समाजाच्या काही लोकांनी आणि आम्ही MIMच्या कार्यकर्त्यांनी विचार केला की बहुजन समाज पार्टीचे पंचायत समिती सदस्य शिंदे साहेब आणि जिल्हा परिषदचे सदस्य जगताप साहेब या दोघांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं. आणि ह्यांनी एवढं मोठं मन करून मला वेळापूर 85 गणातून पंचायत समितीचे AB फॉर्म देऊन मला तिथं कॅन्डिडेट म्हणून उभा केलं. आणि तिथल्याही लोकांचा मला भरपूर प्रतिसाद आहे. कारण मी बाबासाहेबांच्या नातूच्या चिन्हावर उभा राहिलेलो आहे आणि बाबासाहेबांच्या नातूला आज कोण डावलणार नाही. कारण सोलापूरची परिस्थिती बघितली की बाबासाहेबांच्या पक्षाचे 100 तुकडे केले आणि तिथल्या प्रस्थापितांनी स्वतःची घरं भरली. आणि ते आम्ही सोलापूर जिल्ह्यात होऊ देणार नाही. कारण भारतात नव जगाच्या कोपऱ्यावर सोलापूर जिल्ह्याचं नाव घ्यायचं म्हणजे प्रत्येक जण घेत होते की सोलापूर जिल्हा हा बाबासाहेबांचा सर्वात मोठा किल्ला. आज ह्या प्रस्थापितांनी बाबासाहेबांच्या किल्ल्याचे तुकडे केलेले आहेत. तर आम्ही मुसलमान आणि दलित समाज आणि 18 पगड जात, त्यात अशी कुठली जात नाही की मराठा समाज सुद्धा आज आमच्या सोबत आहे की त्यांना सुद्धा उमेदवार माहीत नाहीत. कारण एक उमेदवार दिलाय मंगळवेढ्याचा, तर एक उमेदवार दिलाय दुसरीकडचा. आम्हाला उमेदवारच माहीत नाही राष्ट्रवादीतून कुठले दिलेत. BJPचेही तसेच आहेत. त्याच्यामुळं आम्ही स्वतःने ठरवलेलं आहे की आम्हाला वंचित बहुजन समाज पार्टीला आणि बहुजन समाज पार्टीला ह्या दोघांनाच मतदान द्यायचं आहे. आमच्या मुस्लिम समाजाने ठरवलं. आम्ही आज उघड बाहेर येऊ शकत नाही. कारण उघड जर बाहेर आलं तर काही मनुवादी आमच्यावर लगेच अटॅक करतात. त्याच्यामुळं आम्ही आतमधून सुद्धा आमच्या समाजाचं काम कधीही जास्त आतमधून चालतं. त्याच्यामुळं आम्ही आतमधून आमच्या आई असेल, आमची बहीण असेल किंवा आमचे जे नातवद आहेत त्यांना आम्ही आतमधून सांगणार की जर ह्यांना जर निवडून दिलं तर हे आपल्या मदतीला येतील आणि प्रस्थापितांना निवडून दिलं तर 10 ते 15 तास तिथंच बसायचं. आमचे कामच होत नाहीत. उद्या या, परवा दिवशी या. त्याच्यामुळे आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही MIMचे स्थानिक लेवलचे जे काय असतील, आज उच्चवर्णीय जर का आम्ही त्यांना जर ते जर नसतील पण आम्ही स्थानिक लेवल किंवा आम्ही BJP किंवा शिवसेनेत जाऊ शकत नाही. मग आमच्यासाठी जर उरलेला पक्ष आहे तर BSP किंवा वंचित आम्ही ह्यातच जात आहे. म्हणून आम्हाला उमेदवारी दिली. आम्ही त्यांच्या मनापासून आभारही व्यक्त केलं. आणि आज वंचित बहुजन समाज पार्टी किंवा बहुजन समाज पार्टी या दोघांनाच आमच्या समाजाने निवडून द्यावे असं मी समाजापुढं एक गारण गात आहे की यांनाच निवडून द्या, यांच्यामुळेच आपलं कल्याण होणार आहे. नाहीतर आपण मनुवाद्यात हे आपल्याला कधीच सोडणार नाहीत. जय भीम.